ओके, चला आता आपण इथे गुढीपाडवा हा निबंध पाहणार आहोत. तर इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही नंतर रीडिंग करू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते आणि याच्यावरून आता निबंध लिहायचा आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे, गुढीपाडव्याला घराबाहेर गुढी बांधतात आणि मग आपण घरात पुरणपोळी बनवतो, छान छान गोड गोड जेवण बनवतो, त्याला आपण गुढीपाडवा बोलतो. तो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी असतो. ठीक आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी उंच काठीच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र म्हणजे एखादा छान असा कपडा बांधला जातो. तो कसा असतो, साडी किंवा नवीन ब्लाऊज पीस असतं ना, ते इथे बांधतात, नवीन साडी बांधतात आणि त्यावर कडुलिंबाची व आंब्याची डहाळी बांधतात. तसेच फुलांचा हार व साखरेची माळ बांधून त्यावर चांदीचे किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवतात. ही गुढी विजयाचे प्रतीक मानले जाते, म्हणून पाटासमोर सुंदर रांगोळी काढून ती गुढी पाटावर ठेवून तिची पूजा केली जाते. घरोघरी पंचपक्वानांचे जेवण बनवले जाते. पंचपक्वान म्हणजे गोड जेवण, पुरणपोळी, त्यानंतर छान छान भाज्या, असं सगळं बनवलं जातं. तसेच ठिकठिकाणी ढोल ताशे वाजवतात. तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे ढोल वाजवतात, त्यानंतर लेझिम खेळतात, काष्टी साड्या घालून पोरी फिरतात आणि शाळेमध्ये सुद्धा बोलवतात काही वेळेला. हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे छोटासा आणि छान असा निबंध आहे गुढीपाडव्याचा. तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि परत परत वाचा आणि इथे व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे तुम्हाला वाचताना सोपं जाईल. ठीक आहे मुलांना, चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बाय बाय.